देवी आई स्वानंदीला माफ कर. तिला माहिती नाहीये की तू तिच्या भक्तीचं फळ तिच्या ओंजळीत घातलेस. आणि मलाही माफ कर, कारण मी पण मगाशी तुझ्याकडे तक्रार केली सत्य जाणून न घेता. आता परिस्थिती अशी आहे की सत्य आम्ही स्वानंदीला सांगू शकत नाही आहोत. आणि ते माहीत नसल्याने ती तुझ्यावर चिडली आहे. पण तू आई आहेस ना तिची, तिला माफ कर. बिचारी स्वानंदी, आज फायनली तुझा खेळ खल्लास होणार. सदा, प्रसादाच्या शिऱ्यात विष घातलंय. निघूया आपण. चल म्हणजे तुम्ही कुठे चाललात? हो, जरा काम आहे म्हणून बाहेर जाते. हा पसारा आहे तो कोण आवरणार? मी नोकरांना सांगितलंय, ते सगळं हे आवरतील. आम्हाला थोडी घाई आहे, म्हणजे हॉस्टेलमध्ये ना एमर्जन्सी आली आहे म्हणून लवकर जायचं मला. हे चांगलंय. पसारे तुम्ही घालायचे आणि आमच्या नोकरांना आवरायला सांगायचे. आमच्या नोकरांना दुसरी काही कामं नाहीये. मम्मा, खरंच इमर्जन्सी असेल, जाऊ दे त्यांना.
मॅम तुम्ही जा, पण प्रसाद घेऊन जा. हा चल आपण निघूया. मॅडम मी उपवास सोडलेला नाही अजून. तुम्हाला म्हणाले होते ना, देवी आईला नैवेद्य दाखवेन आणि मगच उपवास सोडेन. नैवेद्य दाखवलायस ना, मग थोडासा एक घास घे आणि उपास सोड. मग मी तुला हॉस्टेलमध्ये भरपूर खायला घालते. चल. निघूया. स्वानंदी काय होतं तुला? स्वानंदी, 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 काय काय झालं स्वानंदी? स्वानंदी, स्वानंदी डोळे उघड. स्वानंदी, हाय, पोचला तुम्ही हॉस्टेलला? ऑल ओके ना? नाही, तू हॉस्पिटलला ये. का काय झालं हॉस्पिटलमध्ये? का म्हणे स्वानंदीला रक्ताची उलटी झाली आहे. लवकर हॉस्पिटलला. काय? मी आलोच. स्वानंदी, मॅडम प्लीज तुम्ही येथेच थांबा. हाय, काय 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 झालंय स्वानंदी? असं अचानक रक्ताची उलटी वगैरे म्हणजे? नाही माहिती. देवाला नैवेद्य दाखवला, 2 घास नैवेद्य खाल्ला त्यातला आणि उठली. तिला चक्कर आली आणि पडली आणि रक्ताची उलटी. आणि स्वानंदी बरी होईल ना? स्वानंदी बाळाला काही होणार नाही ना? स्वानंदीला काही होणार नाही ना? म्हणे काय झालंय? स्वानंदी कुठे? म्हणे काय झालंय? कुठे? सांग ना, बोल ना काहीतरी. सर नमस्कार. हे बघा, स्वानंदी माझी सून इथे ऍडमिट झालेली आहे. काय जी काही ट्रीटमेंट लागेल ती द्या. पैशाची काळजी अजिबात करू नका तुम्ही. पण ती आणि तिच्या पोटात वाढणारं बाळ दोन्ही सुखरूप असायला हवंय. हो सर.
आमच्याकडून होतील तेवढे सगळे प्रयत्न आम्ही करू सर. मला प्रयत्न नको आहेत, रिझल्ट हवेत. हा हा. हो सर, नक्की. हे बघ मणी, मी आलोय ना, अजिबात काळजी करू नकोस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मणी हा असं का वागतोय? सुजितमुळे तो माझ्यापासूनही लांब जातोय की काय? त्याचा विश्वास जर मी गमावला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ते मला परवडणार नाहीये. मणी, स्वानंदीला काहीही होऊ देणार नाही मी. मणी, तू माझा मुलगा आहेस आणि स्वानंदी माझी सून. तिच्या पोटात सरपोतदारांचा वंश वाढतोय. तिला काहीही होऊ देणार नाही मी. डीएनए रिपोर्ट्स इतके दिवस हेच लपवण्याचा प्रयत्न करत होतास ना? नीलम, मी आलोय ना, तू काळजी करू नकोस. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला माहितीये म्हणे तू काय सांगणार आहेस ते, आणि ते तुम्हाला सांगितल्यावर मी जर लगेच ऍक्शन घेतली नाही तर तुला ते आवडणार नाही. तू माझ्यावर नाराज होशील आणि मला ते परवडणार नाहीये. मला इथून लगेच निघून जायला हवं, पण कसं जाऊ? साहेब, काय झालं? कसला विचार करताय? काय नाही रे, हे आपली अशी हसत खेळत राहणारी स्वानंदी माझ्या डोळ्यासमोर येत होती. तिची काळजी वाटते रे मला. एक मिनिट हा. पक्षश्रेष्ठींचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. हा, नमस्कार साहेब, बोला. हो 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 हो. काय म्हणाले डॅड? येत आहेत. मी फोन केला ना त्यांना. आता डॅडच मला वाचवू शकतात. आता तुझ्यामुळे परत मला त्यांच्या पाया पडावं लागेल, माफी मागावी लागेल त्यांची. मूर्ख तू. काय प्रॉब्लेम होता? तुला मी सांगितलं होतं ना, रिपोर्ट जाऊन टाक. का नाही झालास त्याच वेळेला? लागले त्या मणीच्या हाताला ते रिपोर्ट्स. तुझा प्रॉब्लेम आहे संचिता. तुला हौस आहे, हौस. उडते तीर सुजित, अंगावर झेलायची. का नाही झालास तो रिपोर्ट? ऐक ना सुजित, मी रिपोर्ट जाळणारच होते, पण मला भीती वाटली. मी रिपोर्ट जाळताना मला कुणी पाहिलं तर मी काय सांगणार होते, आणि तू सुद्धा पकडला जाशील याची भीती वाटली. मी विचार केला की उद्या रिपोर्ट जाळते, कुणी घरी नाहीये हे पाहून. खरंच सुजित, म्हणून तो रिपोर्ट मी नीट ठेवला होता माझ्या कपाटात, साडीच्या खाली. मम्मानी नेमकी तीच साडी नेसली. एक्झॅक्टली. या घरात दोन मूर्ख बायका राहतात, एक तू आणि मम्मा. हे 1000 साड्या असतील तिच्याकडे, पण त्या दिवशी नेमकं तिला तीच साडी, तुझीच साडी नेसायची होती. आता यात माझी काय चूक आहे सुजित? हे बघ, माझी चूक झालीये, पण मीच ती सुधारली ना. हे बघ, स्वानंदी आणि तिचं बाळ, ते दोघेही संपले की सगळं टेन्शन जाईल रे. आय डोंट नो संचिता, तू म्हणे ना उलट्या डोक्याचा माणूस आहे. त्याच्याकडे आहेत ते माझे डीएनए रिपोर्ट अजून सुद्धा. गेला पोलीस स्टेशन मध्ये, केली कंप्लेंट, काय करणार होता आपण? सुजित, स्वानंदीत जर नसेल तर हे सगळं करण्याची त्याची इच्छा राहील का? स्वानंदी संपली, तिचं बाळ संपलं, तर हे सगळं का करेल तो? संचिता, ते डीएनए रिपोर्ट्स वर माझ्या हातात येत नाहीत ना, तोवर मला चैन नाही पडणार. आणि या सगळ्यातनं मला एकच माणूस बाहेर काढू शकतो, डॅड.
काय माहिती कुठे राहिलेत, अजून आले कसे नाहीत कळत नाहीये मला. आलेत. तुम्ही केलेली घाण साफ करण्यासाठी डॅड आलेले आहेत. डॅड, आय एम रिअली व्हेरी. डॅड, तुम्ही घाण केली आहे ना ती साफ करण्यासाठी डॅड इथे आलेले आहेत. तुम्ही आणि संचिता काही कामाचे नाही आहात. तुम्ही मूर्ख आहात, अति शहाणे आहात. एक साधं काम करता येत नाही तुम्हाला. नेहमी मोठ्या मोठ्या बाता मारता. अरे तो रिपोर्ट मणीच्या हातात लागलाच कसा? आणि तुला जसं मी फोनवर म्हणालो, नशीब समज मणी पोलिसात गेला नाही. तो गेला असता ना तर पेपरमध्ये बातमी छापून येईल की खासदार सरपोतदारांचे चिरंजीव सुजितराव त्यांचा वारसदार ह्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक. अरे माझे हे विरोधक आणि मीडियावाले हे टपलेलेच असतात. मला राजीनामा द्यावा लागला असता, माझं करिअर संपलं असतं. प्रत्येक वेळेला तुम्ही घोळ घालायचा आणि मी निस्तरायचं, हेच चालू आहे. सॉरी डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी. या वेळेला हा जो काही घोळ पुन्हा असं नाही होणार डॅड. पुन्हा असा घोळ नाही घालणार. प्लीज या वेळेला मला वाचवा डॅड. डॅड, मला जेलमध्ये नाही जायचं डॅड. प्लीज मला जेलमध्ये नाही जायचं. मला काही करून वाचवा डॅड, प्लीज. डॅड, खरं तर माझ्याकडे एक चांगली पुन्हा आयडियातला आ काढलास ना, याद राख. या प्रकरणात मलाच लक्ष घालावं लागेल. आता बघतो काय करायचं ते. तिने कधीच कोणाचं वाईट नाही केलं. तिने कधीच कोणाचं वाईट नाही चिंतलं. तिच्या नशिबात इतके सगळे भोग का दिलेत देवाने? कपटी माणसं या जगात आनंदाने मिरवतायत आणि माझी निष्पाप मुलगी सतत तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी वाईट घडतच असतं. मला कधी कधी ना देवाला जाब विचारावासा वाटतो, का माझ्या मुलीच्या आयुष्यात असे भोग दिलेस का? आई, तू शांत हो बरं. तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. म्हणी मला वाटतं आपण स्वानंदीला सांगायला हवं की तिचा गुन्हेगार सुजित आहे. काल देवी आईवर खूप चिडली होती. खूप काही बोलत होती रे ती. पण देवी आईने तिची इच्छा पूर्ण केली. तिचा गुन्हेगार दाखवून दिला. नाही आई, त्यांना त्यांचा गुन्हेगार माहित नाही याचा जेवढा त्रास होतो ना त्यांना, त्यापेक्षा जास्त त्रास झाला असं जर मी त्यांना त्यांचा गुन्हेगार सांगितला असता. तर त्यांना कळलं ना सुजित त्यांचा गुन्हेगार, तर त्यांना खूप त्रास होईल. म्हणून मी ठरवलंय मी स्वानंदीला खरं सांगणार नाहीये. हा, आणि मी तुम्हाला हॉस्टेलला जायला सांगितलं, तुम्ही हॉस्टेलला का नाही गेला? निघालो होतो ना आम्ही, निघालो होतो. पण ही हट्टीपण आहे ना, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, उपवास सोडायचा आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, दाखव देवाला नैवेद्य. त्यातनं 2 घास खा आणि उपवास सोड. आणि संचिता नैवेद्याचं ताट घेऊन आली किचन मधनं. स्वानंदीने देवाला नैवेद्य दाखवला, 2 घास खाल्ले त्यातले आणि उठल्याबरोबर तिला चक्कर आली. चक्कर येऊन पडली आणि रक्ताची उलटी. एक मिनिट, नैवेद्याचं ताट कोणी दिलं? संचिताने. म्हणजे संचिताने जेवढा मला वाटलंच होतं सुजित संचिता स्वानंदीला धोका निर्माण करतील आणि केलंच त्यांनी ते शेवटी. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो हॉस्टेलला जा. त्याआधी त्यांनी डाव साधलाच.
मी आता सुजितला नाही सोडणार. म्हणे सुजितने जे केलं त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि मिळणार, पण ही वेळ नाहीये म्हणे. स्वानंदीची अवस्था बघ ना, ती एकटी आहे, तिला आपली गरज आहे, तिला सोडून आपण नाही जाऊ शकत. नमस्कार साहेब, आज कस काय एवढ्या दिवसांनी माझी आठवण काढली? ये इकडे ये, महत्वाचं काम आहे, त्यासाठी तुला बोलावलंय. काय ना, ह्यावेळेला मी जे सांगेन तेच आणि तसंच करायचं. हा, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. तू समजा वापरलंस तर तुझं डोकं धडा वेगळं करीन मी. अहो साहेब, पण काम काय ते तर सांगा. सांगतो ना. हे बघ, ह्याच्यामध्ये ना वॉर्ड बॉयचे कपडे आहेत, तो घालायचा आणि जायचं. फोटो पाठवलाय तुला, ओळखतोस तू त्याला? हो, तुमचा तो राईट हँड. तोच कापायचा आहे. गँग्रीन झालंय त्या हाताला. काय? हळू हळू. काय ना, मणी उद्याचा दिवस बघता कामा नये. तुला जी कुठली पद्धत वापरायची ती वापर, पण त्या मणीला संपव. आणि बघ, काळजी करू नको. समजा तू पकडला गेलास ना, तर मी आहे ना तुला सोडवायला. आणि ह्या वेळेला तू मागशील ते पैसे देईन मी. आणि तुला माहिती आहे, माझा शब्द हा माझा शब्द असतो. मग तर तुमचं काम झालं समजा साहेब. चला येतो. यशस्वी हो. मणीला न सांगता न भेटताच निघालो. शेवटचं भेटायला हवं होतं का? जी भेट झाली ती शेवटचीच. बिचारा मणी. परमेश्वरा, मणीच्या आत्म्यास शांती लाभो. डॉक्टर, काय झालं? स्वानंदी कशी आहेत? तुम्ही एक काम करा, तुम्ही औषधं पटकन प्लीज घेऊन या. हो, मी लगेच आणतो. बरी आहे ना स्वानंदी? शुद्धीवर आली का ती? बाळ ठीक आहे ना तिचं? नाही, ती शुद्धीवर आली नाही. हे बघा, आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही, पण त्यांचे सर्व्हायवल चान्सेस खूप कमी आहेत. येणारे 5-6 तास त्यांच्यासाठी खूप कठीण आहेत. त्यात जर त्या रिकव्हर झाल्या तर त्यांचा जीव वाचू शकेल, नाहीतर